मित्रांनो, मी आता सध्या एका किल्ल्याच्या समोर उभा आहे. तुम्हाला इथं पाठीमागं किल्ला पाहायला मिळतोय. किल्ला पाहायला मिळाला त्याच्यामुळे थोडासा एक व्हिडिओ असा करावा असा वाटला. किल्ला म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला आठवतात आणि त्यांच्याशिवाय किल्ल्याची संकल्पना पूर्ण होत नाही. शिवाजी महाराजांची एक युद्ध करायची एक युद्धनीती होती की ते शत्रूवर कधीही सावध असलेल्या शत्रूवर त्यांनी कधीही हल्ला केला नाही आहे आणि जोपर्यंत त्यांचा शत्रू त्यांच्या टप्प्यात येत नाही तोपर्यंत त्यांनी शत्रूवर हल्ला केलेला नाही आहे, असं इतिहासामध्ये आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. अगदी त्याच पद्धतीनं स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा निफ्टी आता आपल्या टप्प्यामध्ये येते. म्हणजे मागच्या 2-3 महिन्यापूर्वीचा विचार केला तर निफ्टी आपल्याला 26,000 रुपयाला क्रॉस करताना पाहायला मिळाली आणि आता आपल्याला निफ्टी 23,000च्या खाली ट्रेड करताना पाहायला मिळते. सध्या ग्लोबल न्यूज आहे, युद्धाचं वातावरण आहे आणि अजून थोडीशी निफ्टी थोडंसं डाऊन येताना सुद्धा पाहायला मिळू शकते. याचा अर्थ आहे ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या टप्प्यात आल्यानंतर शत्रूवर हल्ला केला आणि तो जो काही प्रदेश आहे तो जिंकण्याचा या ठिकाणी आपल्याला इतिहास माहीत आहे. अगदी त्याच पद्धतीनं जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये जर प्रॉफिट मिळवायचं असेल तर कधीही ज्यावेळेस मार्केट खाली डाऊन येतं पडतं त्यावेळेस आणि आपल्याला वाटतं की आता बस की या ठिकाणी आपल्याला एक चांगली संधी आहे, तर अशीच संधी चालून तुम्हाला पुन्हा एकदा मार्केटमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि तुम्ही सुद्धा या संधीमध्ये म्हणजे तुमच्या टप्प्यामध्ये निफ्टी आल्यामुळं याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच स्टॉकमध्ये गुंतवणूक करून चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट या ठिकाणी मिळवू शकता. तर मित्रांनो, बरेच स्टॉक हे 30% सुद्धा खाली आलेले आपल्याला पाहायला मिळतात. जे स्टॉक निफ्टी 50मध्ये आहेत, ज्यांचं वेटेज चांगलं आहे आणि जे स्टॉक 25% मागच्या 1 महिन्यामध्ये डाऊन आले, थोडंसं चेक करा. असे स्टॉक तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं खूप कमी किमतीला बाय करताना म्हणजे बाय करण्यासाठी मिळतात. स्वतः एकदा ट्राय करा. जे 50 स्टॉकची यादी आहे त्याच्यामध्ये 25%पेक्षा जास्त खाली पडलेले जे स्टॉक आहेत, ज्या पद्धतीनं निफ्टी खाली आलेली आहे अगदी त्याच पद्धतीनं ज्या स्टॉकमध्ये तेव्हापासूनच एक निगेटिव्ह आपल्याला ट्रेंड पाहायला मिळतो, अशा स्टॉकमध्ये जर तुम्ही आता थोडी थोडी गुंतवणूक करत गेलात तर निश्चितच पुढच्या या येत्या 5-7-8 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षाच्या आत निफ्टी अजून कव्हर होईल आणि तुम्हाला चांगले रिटर्न देताना पाहायला मिळते. लक्षात घ्या, मार्केट कधीही डाऊन येतं याचा अर्थ ते डाऊनच राहील असं नसतं. तर मार्केट डाऊन ही मोठे गुंतवणूकदारांची एक चांगली संधी असते आणि आपण मात्र अगदी याच्या विरुद्ध करतो. ज्यावेळेस मार्केट 26,000 म्हणजे निफ्टी 26,000ला क्रॉस करत होते त्यावेळेस बऱ्याच लोकांनी आपली गुंतवणूक या ठिकाणी गुंतवली आणि आता मार्केट खाली आल्यानंतर अशी लोक आपल्या या मार्केटमधनं आपला जो काही पोर्टफोलिओ आहे जो रेड झालेला आहे तो कुठेतरी सेल करतात आणि वेट करतात. पण मोठे ट्रेडर्स जे असतात, जे अशा पद्धतीनं ज्यांना प्रॉफिट मिळवायचं असतं, ते आपल्या संधीचा म्हणजे वेट करतात. कधी संधी येते की मार्केट कधी पडतं की आणि ह्या पडलेल्या मार्केटमध्ये ते गुंतवणूक करतात आणि त्यांना पुढच्या 7-8 महिन्यामध्ये चांगले रिटर्न मिळतात. आपण मात्र एकदम याच्या विरुद्ध करतो. मार्केटवरती असताना बाय करतो, मार्केट खाली आले की आपण लॉसमध्ये पोझिशन एक्झिट करतो. आणि इतर लोक काय करतात, मार्केट अपसाईडला असेल तर काही करत नाहीत, फक्त बघत असतात त्याच्याकडं. आणि मार्केट ज्यावेळेस डाऊन येतं त्यावेळेस त्यांना माहीत आहे की मार्केट आज ना उद्या वरती जाणारच आहे. 1 महिना लागेल, 4 महिने लागतील, वर्ष लागेल, पण मार्केट वरतीच जाणार आहे हे त्यांना माहीत असतं. म्हणून ते आपली गुंतवणूक अशा काळामध्ये करतात जेव्हा मार्केट 15%, 20%, 25% करेक्शन करतं. आणि आता जर बघितलं तर निफ्टी आपल्याला जवळजवळ 13 ते 14% ऑल टाईम हायपासून करेक्शन करताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही मार्केटमध्ये 4-5% फॉल येताना पाहायला मिळू शकतो. हीच संधी आहे. पण आपण 100% तर प्रेडिक्शन करू शकत नाही की मार्केट अजून 5% पडेल का 10% पडेल. पण एक संधी आलेली आहे की 15%, 14-13%, 13%, 14%च्या आसपास निफ्टी खाली आलेली आहे. म्हणजे आता पडली तर अजून एक 4-5% पडू शकते. मग अशा वेळेस थोडी थोडी गुंतवणूक करून तुम्हाला एक ॲव्हरेज प्राईस मिळाली की मग मात्र तुमचा पोर्टफोलिओ खूप कमी काळामध्ये जास्त हिरवागार दिसताना पाहायला मिळू शकतो आणि तुम्हाला त्या ठिकाणी जास्त रिटर्न सुद्धा मिळू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पुढे दिलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.